ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। डिझेल अभावी ठप्प 102 रुग्णवाहिका, गर्भवतीची जीवावर बेतलेली प्रतीक्षा। ग्रामीण भागातील तातडीची आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासनाने सुरू केलेली 102 रुग्णवाहिका सेवा डिझेल अभावी अक्षरशः ठप्प झाली आहे। त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागत असून गंभीर अवस्थेतील रुग्णांचे हाल होत आहेत। वेतवडे तालुका गगनबावडा येथील 9 महिन्याची गर्भवती महिला उपचारासाठी निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली असता तिच्या तपासणीत हिमोग्लोबिन केवळ 5.2 इतकेच असल्याचे आढळले। स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। दरम्यान त्यावेळी 108 रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती। परिणामी आरोग्य केंद्रात असलेली 102 रुग्णवाहिका वापरण्याचा निर्णय घेतला गेला। परंतु धक्कादायक बाब म्हणजे त्या वाहनात डिझेलच नव्हतं। त्यामुळे ती रुग्णवाहिका देखील रुग्णास घेऊन जाण्यासाठी तयार नव्हती। त्यावेळी गंभीर अवस्थेतील गर्भवती महिलेला वेळेवर पुढील उपचार मिळण्यास विलंब झाला। दरम्यान निवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात मधुमेह, रक्तदाब, कॅल्शियम तसेच कफ सिरप यासारख्या अत्यावश्यक औषधाचा साठा संपल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून समोर आली। या निष्काळजीपणामुळे रुग्णसेवा अक्षरशः ठप्प झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। ग्रामीण आरोग्य सेवेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन 102 रुग्णवाहिका सेवेला नियमित डिझेल पुरवठा करावा व औषध साठा तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे। दरम्यान 102 रुग्णवाहिकांसाठी आवश्यक इंधनाचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला नियमित पुरवला आहे। या प्रकरणात निष्काळजीपणा कोठे झाला याची तपासणी केली जाणार असून संबंधितांना सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच इंधनाच्या खर्चाचा हिशोब तपासला जाईल असे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल चोकाकर यांनी सांगितलं। तर निवडे येथील प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर मनीषा पोवाळकर यांनी सांगितलं की निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 102 रुग्णवाहिकेसाठीचा निधी आम्ही वारंवार मागणी करूनही प्राप्त झालेला नाही। त्यामुळे रुग्णांना हलवण्यासाठी आम्हाला 108 रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावं लागणार आहे। इंधनाच्या अभावामुळे आपत्कालीन सेवांवर ताण येत असून रुग्णसेवेत अडथळे निर्माण होत असल्याचं त्या म्हणाल्या। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर।